हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायन टेक चॅनल. आपण CS1 चे क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज बघत आहोत. एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन कोणते करायचे ते, त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे C++. ओके, तर थर्ड युनिट आहे हा C++. त्यातले तुम्हाला 1 मार्काला MCQ, एक 3 मार्काचे 4 क्वेश्चन असे 12 मार्क्स, 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन असे 8 मार्क्स आणि 5 मार्काचे 4 इथे क्वेश्चन्स असतात प्रोग्रामवर. त्यापैकी तुम्हाला कुठलाही 2 सॉल्व्ह करायचे असतात. हे असतात टोटल तुमचे असे 41 मार्क्स. सगळ्यात जास्त हाय वेटेज असलेला हा युनिट आहे. त्यातले IMP 3 मार्क्सचे क्वेश्चन कोणते आहेत आपण बघून घेऊयात. तर पहिला क्वेश्चन आहे तुमचा, फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन ट्रॅडिशनल प्रोसिजर प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अप्रोच. ओके, याच्यात तुम्हाला डिफरन्स विचारतात ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. यात तुम्हाला काय काय एक्सप्लेन करायचं आहे. तर 3 मार्कासाठी तर 3 पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. तुम्ही 4ही पॉईंट एक्सप्लेन करू शकता. की जसं ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग आहे, ज्याचा अप्रोच आहे टॉप डाऊन, आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे जसं C++ लँग्वेज आहे बॉटम अप अप्रोच आहे. ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग मध्ये फोकस इज ऑन प्रोसिजरल, कारण की ट्रॅडिशनल प्रोसिजरल प्रोग्रामिंग आहे ती. फोकस कुठे असतं, इम्फॅसिस कुठे असतं, प्रोसिजरवर असतं. आणि इकडे जे काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, इथे फोकस इज ऑन डेटा. आपले जो काही डेटा आहे, कंटेंट असतात त्यावर फोकस असतो. आणि ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग मध्ये नेक्स्ट पॉईंट सांगू शकता की ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग मध्ये अप्रोच जर प्रोसिजरल आहे तर इथे डेटा हिडन फॉर्मॅटमध्ये नसतो. तर इकडे सांगू शकता की डेटा इज इन हिडन फॉर्मॅट. 3 पॉईंट झालेत बघा. ठीक आहे, कुठलेही 3-3 पॉईंट. आणि अजून एक चौथा पॉईंट सांगते की ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग मध्ये जे काय आहे, त्यात तुमचा लार्ज प्रोग्राम डिवायडेड इंटू स्मॉल स्मॉल एरिया कॉल्ड एज फंक्शन. ओके, आणि इकडे जो काही तुमचा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, इकडे लार्ज प्रोग्राम डिवायडेड इंटू स्मॉल स्मॉल एंटिटीज कॉल्ड एज ऑब्जेक्ट. इकडे ऑब्जेक्ट मध्ये डिवाइड होतो, इकडे फंक्शन मध्ये डिवाइड होतो. ठीक आहे, नेक्स्ट सांगायचं तुम्हाला बेसिक्स डेटा टाइप्स इन C++ आणि त्याची साईज सांगायची. फॉर एक्झाम्पल, आता बेसिक साईज कोणत्या आहेत तुमच्या, जसं की डेटा टाइप्स फक्त 3 असतात: बिल्ट इन, युजर डिफाईन आणि डिराइव्हड. बिल्ट इन मध्ये तुम्हाला वाईड, कॅर, इंट, फ्लोट, डबल याच रेंजनी सांगायचंय. त्याचे साईज किती आहेत तुम्हाला ते सांगायचंय. ओके, आणि ते किती बाईटचे आहेत. फॉर एक्झाम्पल, वाईडला 0 बाईट लागतं, कॅरला 1 बाईट लागतं, 1च्या डबल 2 असतं. तर 2 बाईट लागतं तुमच्या इंटिजरला, 2च्या डबल 4 असतं, 4 बाईट लागतं तुमच्या फ्लोटिंग नंबरला, 4च्या डबल 8 असतं, 8 बाईट लागतं तुमच्या डबल नंबरला. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं, इझी आहे खूप. तुम्ही हे 11वीचा कन्सेप्ट आहे, तो 12वीला विचारला जातो पेपरमध्ये, तुम्ही ते तेवढं करून घ्या. नेक्स्ट तुम्हाला ऑपरेटरवर क्वेश्चन असतो. एक स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर आणि इन्सर्शन एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, याचे 3 ऑपरेटर करून घ्या फक्त. तुम्हाला कोणतेही ऑपरेटर 3 मार्कासाठी विचार. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काय करतो, की जो काही 4 डॉटने दाखवतो बघा आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मग त्याचा यूज कशासाठी यूज होतो, की जो काही एक्सटर्नल व्हेरिएबल आहे, ग्लोबल व्हेरिएबलला फंक्शनच्या इनसाइड ऍक्सेस जर करायचं असेल तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करतो. आणि मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटरमध्ये न्यू आणि डिलीट सांगायचे तुम्हाला, की न्यू ऑपरेटर काय करतो, मेमरी अलोकेट करतो, डिलीट ऑपरेटर मेमरी डिअलोकेट करतो. हे आणि त्याचं एक एक्झाम्पल एक्सप्लेन करायचे तुम्हाला. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ जनरल C++ प्रोग्रामिंग. एक जनरल C++ प्रोग्रामिंग मध्ये काय काय असतं, वरती हेडर फाईल्स असतात, नंतर फंक्शन डिक्लेरेशन, नंतर क्लास डिक्लेरेशन, नंतर तुमचं void मेन वगैरे फंक्शन्स, ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर हे पॉइंटर आणि गिव्ह ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर. पॉइंटर म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस लिहायचे, की पॉइंटर काय असतो. पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. मग त्यातले तुम्हाला काही त्याचे ऍडव्हान्टेजेस पण लिहायचे. तुम्हाला बुकमध्ये ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. किती ऍडव्हान्टेज लिहायचे तुम्हाला, तर आता 1 मार्कासाठी डेफिनेशन आणि 4 ऍडव्हान्टेज लिहिलेला 2 मार्क्स तुम्हाला. हाफ मार्कसाठी 1 ऍडव्हान्टेज लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा क्लास. क्लासवर क्वेश्चन कंपल्सरी असतो पेपरमध्ये. ओके, क्लास हा फेवरेट आहे तुमच्या HSC बोर्ड एक्झामचा. ठीक आहे, तर क्लासवर कन्सेप्ट दोन क्वेश्चन्स असतात क्लासवर. एक, की पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज क्लास, एक्सप्लेन द जनरल फॉर्मॅट ऑफ क्लास. क्लास म्हणजे काय, क्लास बाइंड द डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन टुगेदर. क्लास काय करतो, डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन एकत्र बाइंड करतो. त्याचं जनरल फॉर्मॅट तुम्हाला लिहायचं. जनरल फॉर्मॅट कसा, की त्याचा स्ट्रक्चर लिहायचा आहे, सिंटॅक्स लिहायचा आहे. क्लास कसा डिक्लेअर करतात, क्लास नेम, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, मग ऍक्सेस मोड, कोलन, डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन डिक्लेरेशन, त्यानंतर तुमचा कर्ली ब्रॅकेट क्लोज, सेमी कोलन. ओके, हे तुमचं झालं क्लासचा डिक्लेरेशन. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस मोड
किती टाईपचे असतात ते सांगायचे, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड. डिफॉल्ट कोणता असतो, प्रायव्हेट असतो. जर एखादा ऍक्सेस मोड नाही दिला तर. डेटा मेंबर म्हणजे काय, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड डेटा मेंबर. मेंबर फंक्शन म्हणजे काय, फंक्शन जे की क्लासच्या इनसाइड डिक्लेअर केलं त्याला म्हणतो आपण मेंबर फंक्शन. मग काय या मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास और डेटा मेंबर ऑफ अ क्लास कसे ऍक्सेस करतात, तर बाय युझिंग डॉट ऑपरेटर. आणि हे डॉट ऑपरेटर ऑब्जेक्ट थ्रू कॉल करू शकतो. ऑब्जेक्ट कुठे क्रिएट करतात, तो ऑब्जेक्ट हा वाईड मेन फंक्शन मध्ये आपण डिक्लेअर करतो. ओके, कसा डिक्लेअर करतो, क्लासचं नेम आणि ऑब्जेक्टचं नेम. फॉर एक्झाम्पल मी क्लास टेस्ट घेतला, तर मग मी त्याचं ऑब्जेक्ट कसं तयार करणार, टेस्ट, आणि ऑब्जेक्टचं नाव ओबीजे दिलं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर मग असं तुम्ही क्रिएट करू शकता. तर तुम्हाला विचारतात नेक्स्ट तुम्हाला की मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास इनसाइड अँड आउटसाइड कसं डिक्लेअर करतात, डिफाईन करतात, ते तुम्हाला विचारतात. इनसाइड तर क्लास तर खूप सोपं आहे. डेटा टाईप, फंक्शन नेम असं लिहायचंय तुम्हाला, आणि पॅरामीटर असतील, आणि बॉडी ऑफ अ क्लास. इतकं सोपं आहे. पण जेव्हा आउटसाइड करतोय त्यावेळेस काय असतं तुम्हाला की रिटर्न डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, त्यानंतर फंक्शनचं नेम आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये त्या फंक्शनची बॉडी, आणि त्या फंक्शनला इनसाइड अ क्लास डिक्लेअर पण करावं लागतं. हे 2 सिंटॅक्स लिहायचे तुम्हाला आणि त्याला एक्सप्लेन करायचं आहे. 3 मार्कासाठी आहे हा. नेक्स्ट आहे व्हॉट इज इनहेरिटन्स, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. इनहेरिटन्स काय आणि त्याचे टाइप्स पण विचारतात तुम्हाला. व्हॉट इज इनहेरिटन्स, इट इज अ मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास. ओके, एक नवीन क्लास ओल्ड क्लास पासून डिराइव्ह करणं याला म्हणतात इनहेरिटन्स. न्यू क्लासला आपण इनहेरिटन्स क्लास किंवा चाइल्ड सॉरी डिराइव्हड क्लास किंवा चाइल्ड क्लास म्हणतो. आता ओल्ड क्लासला आपण बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास म्हणतो. मग किती टाईपचे तुमचे इनहेरिटन्स आहे, देर आर 5 टाईप ऑफ इनहेरिटन्स. कोणतेही तुम्हाला 3 एक्सप्लेन करा म्हणून पेपरला येतात. पहिला आहे तुमचा सिंगल इनहेरिटन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये डिराइव्हड क्लास विथ ओनली वन बेस क्लास, त्याला म्हणतो आपण सिंगल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये काय असतं, ज्याच्यामध्ये वन क्लास फ्रॉम अनदर डिराइव्हड क्लास. ओके, एक डिराइव्हड क्लास दुसऱ्या डिराइव्हड क्लास म्हणून डिराइव्ह केला, त्याला मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतो. त्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये काय की म्हणजे काही सेव्हरल बेस क्लास विथ वन डिराइव्हड क्लास. ओके, बेस क्लास खूप सारे असतात, डिराइव्हड क्लास एकच असतो. त्याचे डायग्राम काढायचे तुम्हाला सोपे आहे, ते पेपरमध्ये तुम्ही काढू शकता. त्यानंतर हायरार्चिकल इनहेरिटन्स, त्यामध्ये तुम्हाला सिंगल बेस क्लास, सेव्हरल डिराइव्हड क्लास, एक्झॅक्ट मल्टी लेवलच्या उलट असतं हायरार्चिकल. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला वन ऑर मोर इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन असतं. यापैकी कोणतेही तुम्हाला इनहेरिटन्स 3 एक्सप्लेन करायचे तिथे विथ सुटेबल एक्झाम्पल, असं डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शन म्हणजे काय, जर एखादं फंक्शन त्या क्लासचा पार्ट नसेल आणि त्या फंक्शनला क्लासचे काही मेंबर, डेटा मेंबर ऍक्सेस करायचे असतात, तर तो फंक्शन त्या क्लासचा पार्ट नाहीये, मग तो त्या क्लासचा काय बनव, त्याला इनसाइड क्लास आपण ॲज अ फ्रेंड म्हणून डिक्लेअर करू शकतो. नॉर्मल डिक्लेरेशन जसं फंक्शनचं आहे, रिटर्न डेटा टाईप, फंक्शन नेम, म्हणजे पॅरामीटर, कर्ली ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेट आणि सेमिकोलन. ओके, आउटसाइड आपण त्याला त्याची बॉडी लिहूया. मग त्याच्या पुढं फक्त फ्रेंड कीवर्ड यूज करायचा आहे. मग हे फक्त पब्लिक ऍक्सेस मोडमध्ये लिहू शकतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे तुम्हाला लिहायचं की काय, की फ्रेंड कीवर्डनी तुम्हाला स्टार्ट करायचं ते फंक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला ते डिक्लेअर करावं लागेल पब्लिक मोडमध्ये वगैरे. ठीक आहे, त्याला कॉल करायचं असेल तर ऑब्जेक्टनी कॉल करू शकता नंतर क्लासचा, असं तुम्ही सांगू शकता तिथे. ठीक आहे, नंतर कन्स्ट्रक्टरवर क्वेश्चन असतो. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरवर क्वेश्चन असतातच असतात. मग कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचे हे 3 क्वेश्चन तुमचे कोणते बघा, लक्ष द्या. एक तर कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचा डिफरंटच्या फॉर्मॅटमध्ये करा. कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन हुज नेम इज सेम ॲज अ क्लास नेम, ज्याचं नाव, क्लासचं नाव आहे सेम असतं. ओके, आणि मग त्याला रिटर्न डेटा टाईप असते का, तर नाही. ओके, क्लास कन्स्ट्रक्टर असो दे, त्याला रिटर्न डेटा टाईप नसते. मग डिस्ट्रक्टर काय, डिस्ट्रक्टर इज अ फंक्शन, स्पेशल फंक्शन हुज नेम इज सेम ॲज दॅट ऑफ क्लास विथ तीड साईन. यस असतो बघा झोपलेला, तो यस साईन सोबत जो येतो तो आहे तुमचा डिस्ट्रक्टर फंक्शन. मग दोन्ही पण जे काय आहे ते एक स्पेशल फंक्शन आहे, त्याला रिटर्न डेटा टाईप नसते, इव्हन स्टॅटिक सुद्धा नसते. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, रूल्स आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये ते लिहू शकता. कुठे डिक्लेअर करू शकतो, पब्लिक और प्रायव्हेट मध्ये हे डिक्लेअर करू शकता तुम्ही, असं सांगू शकता. नेक्स्ट काय की याला कॉल करण्यासाठी वेगळा ऑब्जेक्ट क्रिएट करून डॉट ऑपरेटरनी कॉल करावं लागतं का बाकीच्या फंक्शन सारखं, तर नाही. दोन्ही कन्स्ट्रक्टर असो डिस्ट्रक्टर असो, त्यांना कॉल करण्यासाठी फक्त क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो, बाकी काहीच करायची गरज नाहीये. ठीक आहे, हे रूल्स वगैरे तुम्ही लिहू शकता. 3 तुम्हाला एक्झाम मध्ये कन्स्ट्रक्टर किंवा डिस्ट्रक्टर सेपरेट विचारतील. कन्स्ट्रक्टरचे टाइप्स आहेत, 3 टाइप्स आहेत बघा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर.
तर तुम्हाला ते सांगायचं आहे. डिस्ट्रक्टरची कुठलीच टाईप नाहीये, त्याच्यामध्ये पॅरामीटर आपण पास करू शकत नाहीये, हे एक रुल्समध्ये तुम्ही ऍड करू शकता. ओके, सिम्पल बेसिक कन्सेप्ट आहे. हे छोटे छोटे पॉईंट जरी लक्षात राहिले तुम्ही ते पेपरमध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आणि याची जी थेअरी आहे ती ऑपरेटिंग सिस्टीमला बऱ्यापैकी ऑर मध्ये क्वेश्चन्स असतात, त्यामुळे ही थेअरी सोपी आहे ॲज कम्पेअर टू ऑपरेटिंग सिस्टीम. तर तुम्ही, मला वाटतं ही जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर ही थेरी तुम्ही करायला पाहिजे. नेक्स्ट आहे फंक्शन ओव्हरलोडिंग विथ एक्झाम्पल. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय? फंक्शन हॅव्हिंग सेम नेम विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट इज कॉल्ड फंक्शन ओव्हरलोडिंग. मग तुम्हाला एक एक्झाम्पल लिहायचं, फॉर एक्झाम्पल ॲडिशन करायचंय, तर मग मी घेणार इंट ॲड इन ब्रॅकेट इंट कॉमा इंट सेमिकॉलन, हे डिक्लेअर केलं. मग दुसरं फंक्शन काय करणार, इंट ॲड नावाचंच फंक्शन घेतलं दुसरं, त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर पास केले, ॲड इंट कॉमा इंट कॉमा इंट. पहिल्यामध्ये 2 पॅरामीटर पास केला, दुसऱ्यामध्ये 3 पॅरामीटर पास केला. मग हे फंक्शन काय झालं, तुमचं फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शनचं नेम सेम आहे बट पॅरामीटर लिस्ट वेगळी आहे, त्याला म्हणणार फंक्शन ओव्हरलोडिंग. ॲडिशनचा एक प्रोग्राम तुम्ही लिहू शकता फंक्शन ओव्हरलोडिंगचा. नेक्स्ट असतो फाईलवर क्वेश्चन, फाईल स्ट्रीमवर क्वेश्चन असतो. इफ स्ट्रीम, ऑफ स्ट्रीम, फाईल बफ किंवा ऑफ, त्यानंतर एफ स्ट्रीम वगैरे तुम्हाला विचारतील. तर मग इफ स्ट्रीम म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आयओ स्ट्रीम असते बघा, इनपुट आउटपुट स्ट्रीम. आय स्टँड फॉर इनपुट, ओ स्टँड फॉर आउटपुट. आय स्टँड फॉर इनपुट म्हणजे याच्यामध्ये इनपुट ऑपरेशन परफॉर्म होणार. ओके, आणि ओ स्टँड फॉर आउटपुट म्हणजे फक्त ऑपरेशन आउटपुट ओपन होणार. आउटपुट फाईल बफ ही दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी होणार. तर इफ स्ट्रीम जे आहे तुमचे इनपुट, मग इनपुटशी रिलेटेड कोणतं ऑपरेटर असतं आपल्याला माहिती आहे. इनपुट ऑपरेटर कोणतं, इन्सर्शन ऑपरेटर होतं ना, आउटपुट सॉरी एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर होतं. आणि आउटपुट ऑपरेटर कोणतं, इन्सर्शन ऑपरेटर. सी आउट सोबत जो यूज होतो तो, आणि सी इन सोबत. मग आता आउटपुटशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ऑफ स्ट्रीम मध्ये आल्या, जसं की टेल पी, टेल जी. ओके, हे फंक्शन त्याचा पार्ट आहे. तर मग इफ स्ट्रीमचे कोणते पार्ट आहे, तर टेल जी, सिक जी वगैरे. ओके, रीडशी रिलेटेड डेटा, राईटशी रिलेटेड डेटा, असं तुम्हाला तिथे एक एक पॉईंट ऍड करायचा आहे. 3 मार्काला 3 आहेत. म्हणजे 4 मार्काचे कोणते क्वेश्चन आहेत, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स विचारतील आणि त्याला एक्सप्लेन करा म्हणतील, म्हणजे वरती सांगितलं ते. नेक्स्ट हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे 4 मार्काचा, पॉलिमॉर्फिझम. मग पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. ओके, एखाद्या फंक्शनची ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म, एकच फंक्शन मल्टिपल टास्क करू शकतो, त्याला काय म्हणणार आपण, पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमचे 2 टाइप्स असतात, ती डायग्राम काढायची, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये तुम्हाला फंक्शन ओव्हरलोडिंग सांगायचंय, ऑपरेटर ओव्हरलोडिंग सांगायचंय एक एक्झाम्पल सोबत. ठीक आहे. नेक्स्ट रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये तुम्हाला व्हर्च्युअल फंक्शन सांगायचं, व्हर्च्युअल फंक्शन काय असतं आणि व्हर्च्युअल फंक्शनचे डिटेलमध्ये तुम्हाला सांगून द्यायचे, तिथे थोडेसे 2-3 पॉईंट्स लिहायचे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला आहे 8 बेसिक रूल ऑफ व्हर्च्युअल फंक्शन. कोणते आहेत 8 बेसिक रूल्स, तुम्ही हे वरती जरी तो क्वेश्चन ऍड केला तरी होऊन जाईल. तर कोणते रूल्स आहेत, 8 किंवा 6 वगैरे असं लिहू शकता तुम्ही, बेसिक रूल्स कोणते आहेत बाबा. तर तुम्हाला हे क्वेश्चन मध्ये पेपरमध्ये विचारतात काय असतात बेसिक रूल्स व्हर्च्युअल फंक्शनचे. मस्ट बी मेंबर ऑफ सम क्लास. ओके, पहिलं. दुसरं स्टॅटिक, कॅन नॉट बी स्टॅटिक मेंबर. दे आर ऍक्सेस बाय युझिंग ऑब्जेक्ट पॉइंटर. नंतर काय, व्हर्च्युअल फंक्शन कॅन बी फ्रेंड ऑफ अनदर क्लास. असे तुम्हाला 8 रूल्स लिहायचे आहेत. तुम्हाला TPS मध्ये पण हे रूल्स आहेत, तुम्ही इझी आहेत, तुम्ही कोणतेही 8 रूल्स करू शकता. TPS मध्ये तुम्हाला 10 रूल्स तरी दिलेलेच आहेत, तुम्ही ते करू शकता. नेक्स्ट आहे एक्सप्लेन ऑपरेटर ओव्हरलोडिंग विथ सुटेबल एक्झाम्पल. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय आणि ते सुटेबल एक्झाम्पल नाही लिहायचं. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, गिव्हिंग अ स्पेशल मिनिंग टू द ऑपरेटर. ओके, बाय युझिंग अ ऑपरेटर फंक्शन इट्स कॉल्ड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. मग त्याच्यात तुम्हाला रूल्स पण लिहायचे की ऑपरेटर ओव्हरलोडिंग कसं करू शकतो आपण. ठीक आहे. तुम्हाला ते सोपं जाईल हे पण. फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग करून टाका. मग प्रोग्राम सगळ्यात महत्त्वाचे आहेत, 5 प्रोग्राम. तुम्हाला हे जेवढे प्रोग्राम दिलेत आहे ना, इथे 16 प्रोग्राम दिले, त्याच्या बाहेर तर एकही प्रोग्राम नसेल. ठीक आहे, तर एवढे 16 प्रोग्राम केले तरी तुम्हाला अटेम्प्ट दोन्हीच्या दोन्ही करू शकता तुम्ही. ठीक आहे. बघा, एक HTML चा करा, एक C++ चा प्रोग्राम अटेम्प्ट. जर तुम्ही 16 केले तर दोन्ही C++ चे तुम्ही अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन नंबर 5 मध्ये. मग कोणता विचारतात, तर फॅक्टोरियल ऑफ नॅचरल नंबर इनपुट ड्युरिंग प्रोग्राम. फॅक्टोरियल काढा. फॅक्टोरियलचा फंक्शन, फॅक्टोरियलचा अजून असा एक क्वेश्चन असतो की कन्स्ट्रक्टरनी करा, है ना. बघा, हे पहिला आणि फर्स्ट आणि 7 नंबरचा आहे बघा, फॅक्टोरियलचे हे दोन्ही पण, है ना. तर मग आता याच्यात काय फरक सांगितलाय की नॅचरल नंबर डायरेक्ट नॉर्मल फॅक्टोरियल फंक्शन यूज करून वगैरे, सॉरी फॅक्टोरियलचं आपण काय करतो, फॅक्ट इज इक्वल टू फॉर लूप यूज करणार, युजरकडून एक व्हॅल्यू घेणार आधी, मग ती फॉर लूप यूज करणार, मग कर्ली ब्रॅकेटमध्ये फॉर लूपच्या काय येणार, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय करणार,
ओके, आणि त्याच्यानंतर आउटपुटमध्ये सी आउटमध्ये फॅक्ट आपण डिस्प्ले करणार. सिमिलरली कन्स्ट्रक्टरनी करायचं तर काय करायचं, फक्त क्लासमध्ये एखादं फंक्शन जे घेतोय ते क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव, फॉर एक्झाम्पल क्लास फॅक्ट घेतला तर इनसाइड मेंबर जे फंक्शन डिक्लेअर करणार त्याचं पण नाव काय घेणार, फॅक्ट घेणार. ओके, नेक्स्ट आहे तुमचा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट 10 नंबर अँड प्रिंट द नंबर युझिंग पॉइंटर. पॉइंटरवाला एक प्रोग्राम आहे. ओके, ऍक्सेप्ट 10 नंबर ऍड करा, हे नाही केलं तरी चालेल. मग एरिया ऑफ स्पियर वाला करा. एरिया ऑफ स्पियर कोणत्याही एखाद्या मॅथमॅटिकल डायग्रामचा एरिया विचारतील. ओके, एरिया ऑफ स्पियर, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ ट्रायंगल, कुठलाही सरफेस विचारतील तुम्हाला. तुम्ही नॉर्मल वेने करू शकता. जर इथं काही फंक्शननी सांगितलंय तर फंक्शननी करा, क्लासनी सांगितलं क्लास, काहीच नाही दिलं तर तुम्ही वाईड वेननी पण केलं तरी चालतं, फंक्शननी केलं तरी चालतं, क्लासनी केलं तरी चालतं. ठीक आहे, तर मग आता एक दुसरा आहे बघा, प्रोग्राम टू कम्प्यूट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग आता फॉर्म्युला वगैरे ते इनपुट घ्यायचं बघा. अशा फंक्शन हे तर सगळ्यात सोपे असतात एरियावाले. त्याच्यामध्ये इनपुट घ्यायचं युजरकडून, एंटर रेडियस, त्यानंतर स्टोअर करायचं आर मध्ये, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा आहे, त्यानंतर तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचं. हे सगळ्यात सोपे असतात सर्कम्फरन्स एरियावाले प्रोग्राम. तर तुम्ही ते अटेम्प्ट करावं असं मला वाटतंय. नेक्स्ट आहे तुमचा की ॲरे अँड 10 इंटिजर, ऍक्सेप्ट 10 व्हॅल्यू इन साइड ॲरे अँड फाइंड द सम अँड ॲव्हरेज. आता ॲरेनी करायचं आहे, नॉर्मल सम आणि ॲव्हरेज तर आपल्याला माहिती आहे, तर बाय युझिंग ॲरे करायचं. फक्त तिथे जे काही आपण एखादं व्हेरिएबल घेतो त्या ठिकाणी ॲरेचा यूज करायचा तुम्हाला इथे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुम्हाला बघा, याचं सोल्युशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकेल, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट अ क्लास ॲव्हरेज. आता क्लास बनवायचा ॲव्हरेज, मग काय बनवणार, क्लास कीवर्ड क्लास घेणार, ॲव्हरेज बनवणार, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लोटिंग व्हॅल्यू घ्यायच्यात आणि त्याचे ॲव्हरेज काढायचे. ओके, आता फंक्शन यूज गेट डेटा, फंक्शन आणि एक कॅल्क्युलेशनवाला आणि एक डिस्प्लेवाला फंक्शन घेऊ शकता. ठीक आहे, आणि बाय युझिंग ऑब्जेक्ट तुम्ही त्याला कॉल करू शकता. नेक्स्ट आहे फॅक्टोरियल ऑफ 1 to 5, नंबरचं काढायचं फॅक्टोरियलचं वरती सेम बघितलं आपण. त्यानंतर फिबोनॅकी सिरीजवर आहे. ओके, फिबोनॅकी सिरीजवर तुम्हाला क्वेश्चन असतो. फिबोनॅकी सिरीज, फिबोनॅकी म्हणा की नॅसी म्हणा, सेमच आहे. म्हणजे याच्यात काय असतं, फिबोनॅकी सिरीजमध्ये 1 पहिला नंबर 0 असतो, इथे चुकून 1 दिलाय. मग दुसरा नंबर 1 असतो, मग पहिल्या 2 नंबरचं ऍडिशन दुसरा नंबर, तिसरा नंबर असतो, मग प्रिव्हियस 2 टर्मचं ऍडिशन तिसरा नंबर, असं तुमची फिबोनॅकी सिरीज असतो. फिबोनॅकी सिरीजवर क्वेश्चन आहे बऱ्यापैकी पेपरमध्ये. तर मग तुम्हाला फिबोनॅकी सिरीजचा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा की किती टर्मचं काढायचं, कधी n टर्म देतात, कधी 15 टर्म देतात. हे नॉर्मल वेने वॉइडमॅननी करू शकता. त्यानंतर नंबर सिस्टीमवरच अजून एक क्वेश्चन असतो, प्राईम नंबर आहे की नाही तो चेक करा म्हणून. ओके, नेक्स्ट असतो तुमचा की इंटिजर नंबर घ्या आणि फाइंड द सम ऑफ डिजिट. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 125 दिलाय, त्यात 1 + 2 + 5 यांचं ऍडिशन करायचं. ठीक आहे, सोपं आहे हे. ठीक आहे, सेम पॅलेंड्रोम सारखंच आहे. आर्मस्ट्रॉंग नंबरवर क्वेश्चन असतो. ओके, त्यानंतर तुमचा जीसीडी हा तर खूपच फेवरेट आहे. कोणताही 2-4 वर्षाचा पेपर पाहिला तर जीसीडी वरचा असतो, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन फाइंड आउट करायचा आहे. खूपच सोपा आहे हा. ठीक आहे, त्यानंतर ऑकरन्स ऑफ यम आहे ना, तुमचं कॅरेक्टर यम किती वेळेस ऑकरन्स झालं त्या स्ट्रिंग मध्ये आहे ना. स्ट्रिंग युजरकडून एक व्हॅल्यू एक म्हणजे स्ट्रिंग घ्यायची कॅरेक्टरची, त्याच्यामध्ये यम लेटर किती वेळेस आलं हे काउंट करून दाखवायचं. त्याच्यानंतर काउंट द वर्ड इन सेंटेन्स, एखादं किती एक सेंटेन्स लिहिला युजरने, त्याच्यात किती वर्ड आहे ते तुम्हाला काउंट करायचं. ह्या नाही केला तरी चालतो, पण हा यम वाला करा. त्यानंतर स्मॉलेस्ट ऑफ 4 एक फंक्शन यूज करून बघा. असा क्वेश्चन असतो की C++ प्रोग्राम फाइंड द स्मॉलेस्ट ऑफ 4 गिव्हन इंटिजर. एखादा नंबर मीन नावाचं फंक्शन घ्या आणि त्याच्यात 4 नंबर घ्या युजरकडून आणि त्याच्यातला मिनिमम नंबर फाइंड आउट करा बाय युझिंग मीन फंक्शन. हे क्लासने करू शकता, फंक्शन फक्त मीन नाव घ्या किंवा फंक्शनही करू शकता. खूप सोपे आहेत हे प्रोग्राम, हे सोडू नका. याच्यात तुमचे 10 मार्क्स आहेत बघा, आणि सगळ्यात जास्त वेटेज असलेला 41 मार्क्सचा हा क्वेश्चन तुमचा हा चॅप्टर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम नाही जरी नाही केला तर तुम्ही हे जर पूर्ण केला तर तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लास्ट HTML चा क्वेश्चन्स बघूया आपण याच्या नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि याच्या आधीचे जे 2 टॉपिक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आणि तुमचं डेटा स्ट्रक्चर, ओके, ते दोन्ही चॅप्टरचं जे काही व्हिडिओ आहे त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. आणि PDF जे काही आहे, CS1 असू दे की CS2 चे असू दे, ते पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. थँक्यू.